फलंदाजी गेले ते हेमंत सर गोरले आणि राजू गारडी. चला किशोरदादा कांबळे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यांचा देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो एक चांगलं सहकार्य आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी लाभली आहे, म्हणजेच ज्या सन्मानातीर्थ त्यांनी दिली आहेत, म्हणजेच मोठ्या ज्या ट्रॉफ्या आपण संघांना देतोय त्यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. धन्यवाद दादा. त्याचबरोबर आमचे मित्र म्हणजे पहिल्या पर्वापासून माझ्या सोबत जे आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. अनिलदादा चाळके, आमची मैत्री अजूनपर्यंत कायम आहे. आपण देखील साहेब यायचं आहे आणि असं नसतं व्हायचं आहे. आपला देखील याच्यानंतर थोड्याशा वेळानंतर शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू अरविंद कुळिये सर. पहिले वाड्याचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. चांदूरशिर क्रिकेट क्लब आणि पहिली वाडी या संघामध्ये खरोखरच पहिल्या पर्वातील हा विजेता संघ ज्याने पहिल्या पर्वामध्ये पडदे ट्रॉफीवर नाव कोरलं होतं असा हा संघ दाखल झाला आहे पहिल्या फेरीसाठी. बघूया पहिली वाडी हा संघ त्याला काय करू शकतो. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाज आहे तो यज्ञेश्वर. बघूया आणि सामना करणार आहे तो राजू गारडी. संघाचे संगणक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बघ काय करतात दोन्ही बॅटर्स. हेमंत सर गोरले यांचा खेळ पाहायला लाखो प्रेक्षक ते तयार आहेत यूट्यूबच्या लाईव्हच्या रूपामध्ये. इग्नेशचा चेंडू कट केला. चेंडू बघूया काय होतं. चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला असता तर पण मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. एका धावसंख्येने धावसंख्येचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय आणि या श्री गणेशाबरोबर धावसंख्या होती ती 1. बघूया हेमंत सर गोरले पंचकृषीतील हे एक मोठं नाव आहे राजापूर तालुक्यामध्ये किंवा आता कामोट्यामध्ये असा हा खेळाडू आहे ज्याच्या क्रिकेट पाहायला कित्येक लाखो प्रेक्षक आहेत. आणि पहिल्याच चेंडूवरती आपल्याला दाखवून दिलंय की मी कुठल्या प्रकारचा खेळाडू आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती चेंडू पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर 6 धावसंख्येने संघाचं खातं खोलल्यानंतर आपल्या पहिल्या चेंडूवरती आपलं श्री गणेश केलं आहे. 6 धावसंख्येने धावसंख्या होते ती 7. आणि संघाचं खरोखर या खेळाडूकडे पाहून आज कित्येक खेळाडू नवीन उदयाला आले आहेत. हेमंत सर गोरले हे एक मोठं नाव आहे. सर ही पदवी त्यांना पंचकृषीत बहाल केली गेली असे हेमंत सर गोरले. आज यूट्यूबच्या लाईव्हमध्ये त्यांना कित्येक प्रेक्षक पाहत असतील याचा अंदाजही करता येणार नाही. परंतु तोच खेळाडू बघूया आपल्या संघाने काय करू शकतोय. यज्ञेश बघा पुढचा चेंडू हेमंत सरांसाठी टाकला. चेंडू कट केला. चेंडू पॉईंटच्या दिशेने निघतोय. 1 धावसंख्या समाधान मानावं लागेल. हेमंत सर गोल थांबवत आहेत राजू याला. आणि खरोखर सुरेख खेळ पाहायला मिळतो. चांदूरशिर क्रिकेट क्लब या संघाकडून एक शांत रूपाने शांत पद्धतीने खेळणारा संघ कोणतेही वादविवाद सहसा करत नाही. परंतु आपल्या खेळाडू वृत्तीने समोर संघाला आपली ताकद दाखवतात असा हा एक संघ आहे. या संघातील कर्णधार आहेत राजू. बघा काय करतो आपल्या संघासाठी. चेंडू उंच उचली मारून दिली आहे. परंतु बघा चेंडू खाली क्षेत्रात येतोय आणि एक झेल टिपला गेलाय आणि कर्णधार डगआउटमध्ये परततोय खेळाडू आणि संघाचे संघनायक राजू गारडी. आपल्या संघासाठी काय ते करायचं होतं. चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु चेंडूची बॅटची कट घेऊन चेंडू उडाला आणि क्षेत्ररक्षक आपली चोख कामगिरी पाहायला मिळाली. सुरेख असं झेल टिपला गेला सीमारेषेवरती आणि पहिला जोरा धक्का म्हणावा लागेल चांदीश्वर क्रिकेट या संघासाठी. कर्णधार राजू डगआउटमध्ये परततोय 1 धावसंख्येवरती आणि जोरा धक्का बसलाय चांदीश्वर क्रिकेट क्लब या संघाकडे. परंतु चांदीश्वर क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे एकापेक्षा एक खेळाडू आहेत. आता दाखल झाला आहे मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. हाही एक असा खेळाडू आहे कोणत्याही क्षणाला षटकार चौकाराने मारायची कुवत त्याच्याकडे आहे. कारण हे सगळे खेळाडू जे आहेत हे हेमंत सर गोरले आणि त्यांचं त्याच्यापेक्षा वरिष्ठ खेळाडू आहेत कृष्णदादा आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण संघ बनला गेला आहे. बघा प्रथमेश काय करतो यज्ञेश या चेंडूवरती. बघूया लेग स्टंपला लागला चेंडू खरोखर भिरकावून दिला आहे षटकारांसाठी. या 6 धावसंख्येने श्री गणेश स्वतःचा केला आहे. संघाचा श्री गणेश हेमंत सरांनी 6 धावसंख्या केला होता. संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. एक गडाचे मोबाईल धावसंख्या होती 14. कारण मी पहिलं बोललो होतो या संघ जो घडवला गेला हा चांगल्या खेळाडूंच्या छायेखाली खेळवला गेला. हेमंत सर गोरले म्हणावं लागेल, कृष्णदादा आरेकर, अनिल गोरले
आदेशदादा भोवड यांचं हे मार्गदर्शन या संघाला मिळालं आहे. त्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूला कमी लेखता येत नाही आहे, कारण त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे खेळाडू निर्माण केले गेले. कारण जेव्हा पहिली फळी बनते तेव्हा दुसरी फळी त्याच्या आदर्श ठेवूनच बनते. बघा युग्नेशचा चेंडू ऑप्शन बराच बाहेर स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न, त्यामुळे पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. चेंडू जातो निर्धाव चेंडू सांगता होते आहे. या निर्धाव चेंडू बरोबरच पॉवर प्ले ते षटक संपलंय. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या 14. एक गडी बाद केला तो राजूच्या रूपात. नालबेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय चांदेश्वर क्रिकेट क्लब हा संघ. नक्कीच या ठिकाणी आमचे बंधुतुल्य आजपर्यंत आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये असताना पाठीराख म्हणजे ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आदेशदादा भोवड यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबरीने माझे मित्र गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र आहोत, जयदास आरेकर उर्फ बाब्या हे देखील आहेत. त्याचबरोबरीने आमच्या पुन्हा एकदा आमचे पाठीराखे बीजी स्पोर्टचे सर्वेसर्वा आपण जर पाहिलं ते भावेशदादा गारडी यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 टी-शर्ट देखील प्राप्त झाले आहेत. तर 2 नंबरची ट्रॉफी त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे. आदेशदादा भोवड आपला देखील शब्दस्मरणाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूमध्ये निर्धारित 6 चेंडूमध्ये फेकला गेला. ज्या 6 चेंडूमध्ये धावा निघाल्या त्या 14. गडी गमावला गेलाय, तो एक मोठा गडी म्हणावा लागेल. कर्णधाराच्या रूपात राजू गारडी हाय बाद झाला. आणि बघूया आता काय करतोय अरुण. समोर आहेत ते हेमंत सर गोरले. बघूया अरुणचा चेंडूचा कसा समाचार करतात हेमंत सर. आकुटे बाद चेंडू कट करायला पहिल्याच चेंडूवरती यष्टा उद्ध्वस्त केला आणि जोरात धक्का आता मात्र म्हणावं लागेल. हेमंत सर गोरले तंबूच्या आसऱ्याला परत येत आहेत. काहीसे निराश होत आहेत, परंतु त्यांना त्याची फिकीर नाही आहे, कारण त्याच्याकडे अजूनही फलंदाज बाकी आहेत. जयदीप घाडी आता मात्र तंबूकडून निघतायत. आपलं पाचारण करतायत मैदानाच्या आतमध्ये. हेमंत सर गोरले यांच्या बॅटमधून हा षटकार निघाला असता तर सामना खरंच चुरशीचा पाहायला मिळाला. परंतु एक शांत सुपाने काही हा संघ प्रथम दाखल झाला. त्यांच्याकडे आम्हाला त्यांच्याबद्दल काही थोडीशी माहिती अपुरी आहे, परंतु गोलंदाजच्या जणाने आपलं काम चोख पार पाडवलं आणि एक मोठा मासा तंबूच्या आसऱ्याला परत पाठवला हेमंत सर गोरले. एक षटकारांच्या रूपात धाव संख्या करून ते तंबूच्या आसऱ्याला दाखल झाल्यात. बघूया आता जयदीप घाडी काय करतोय, त्यांची जागा कशी प्रकारे पार पाडतोय. आता फलंदाज आतमध्ये आहेत, फलंदाजी करतात ते जयदीप आणि प्रथमेश. जयदीप घाडी आणि प्रथमेश आरेकर. बघूया अरुणचा पुढचा चेंडू घेऊन पंचांनी डावीकडून मारा करतात ते जयदीप. याला जेव्हा चेंडू कट करतात, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होते. जखून ठेवायचं काम केलंय ते अरुण याने. आपल्या 2 चेंडूवरती एक मोठा मासा गळा लावलाय तो हेमंत सर गोरले यांच्या रूपात. फलंदाजाला तंबूत रस्ता दाखवलाय आणि पुढचा चेंडू डॉट. आता मग दबाव आलाय तो घाडे यांच्या बॅटमध्ये. एक धाव पळून काढले, बघूया काय होतंय. दुसऱ्या धाव घेतात का, आणि चेंडू फंबल होतोय आणि 2 धावा सहज पळून काढल्या त्या जयदीप आणि प्रथमेश यांनी. त्या 2 धावसंख्येने संघाचं जे धावसंख्या आहे ती होते 16. 2 सलामीवीर तंबूच्या आसऱ्याला परत आले आहेत. एक पहिल्या षटकामध्ये आले, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती यशा गोष्ट केल्या त्या हेमंत सर गोरले यांच्या. एक मोठा धक्का बसला, त्याच्यातून सावरायचं आव्हान आहे ते जयदीप आणि प्रथमेश आरेकर यांच्यावरती. बघूया अरुण पुढचा चेंडू. पुढच्या चेंडूचा समाचार घेतला. चेंडू कोणाच्या दिशेने येतोय, बघूया काय करतो क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली येतोय आणि आता मात्र जयदीप बाद होतोय. चेंडू उंच मारायचा आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुरेख असं झेल टिपलाय. कोणती चूक केली नाही आणि अरुणला मिळालं दुसरा यश. 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले ते अरुण यांनी. आता मात्र काहीसा अडचणी सापडताना दिसतोय. शिवनी हा संघ प्रथम पर्वातील विजेता संघ आहे. तुषार नवीन फलंदाज जातोय. तुषार काय करू शकतोय. आपल्या संघाला काहीतरी करायचं असेल, धावसंख्येचा रती वाढवावा लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, परंतु षटकार चौकारांची आतिषबाजी करायचा प्रयत्न करतोय तो चांदेश्वर क्रिकेट क्लब हा संघ. परंतु तितक्याच सुरेख असं मारा म्हणावं लागेल. आकुट टप्प्याची स्लोवर गोलंदाजी पाहायला मिळते अरुण यांच्या मार्फत आणि तितकी साथ मिळते सीमारेषेवरती. बघूया काय होतंय पुढच्या चेंडूवरती, काय समीकरण बदलतंय. बघूया तुषार काय करतोय. लेग स्टंप म्हणजे बाहेर चालू चेंडू पंच दोन्ही समांतर करतायत, आणखी अवांतराची खून करतायत. एक धावसंख्या वाढून होते आहे.
धावसंख्या होते ती 17. आव्हान मोठं ठेवावं लागेल का दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने वाटचाल करणारे संघ आहेत. बघा काय करतोय अरुण पुढच्या चेंडूवरती तुषारला चेंडू कट करा चेंडूची बॅट घेतली आहे चेंडू एक धाव पळून काढलाय दुसरी धाव घेणार आहेत काय शंका नाही तुषार आणखी प्रथमेश सुरेख रनिंग बिटवीन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एक धाव संख्या तिथे सहज मिळाली असती दुसरी धाव घेण्याची कुठलीच संधी नव्हती परंतु ती संधी उपलब्ध करून दिली गेली क्षेत्ररक्षकाच्या थोड्याच्या चुकीमुळे आणि त्याचा फायदा उचललाय तो प्रथमेश आणखी तुषार यांनी या दोन धावसंख्या होते ती 19. तीन फलंदाज बाद झाले आहेत 3 फलंदाजांच्या जोरावरती धावसंख्या होती 19. चेंडू कट केलाय ते चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप बालाच बाहेर जातोय पंच खून करतात हा अवांतर चेंडू आहे या अवांतरच्या रूपात आणखी एक धावसंख्येची भर पडते ते शिवने या संघाकडे धावसंख्या होते ती 20. 2-0 लॉस ऑफ 3 विकेट जे 3 भणे बाद झाले ते एक मोठे फलंदाज बाद करण्यात यश मिळालंय ते पहिलेवाडी या संघाला. अरुणचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप बाला बाहेर चेंडू बघा काय करतोय पंचाकडे जोरदार अपील होते लेग स्टंप म्हणजे बाहेर जाणार चेंडू काय होतोय जोरदार अपील केली जाते चेंडू ती निर्धाव चेंडू सांगते होते खरोखर सुरेख असं मला म्हणावं लागलं हा मोठा संघ आहे आमच्या पंचकृषीत ज्या संघाचा दबदबा कायम राहिलाय असा हा चामुंडेश्वरी क्रिकेट क्लब हा संघ पहिल्या 12 चेंडूमध्ये 20 धावा बनवत यश मिळालं मग त्या 20 धावा खर्च करण्यासाठी बनवले त्याला मोठे 3 फलंदाज गमावावे लागले दोन्ही सलामवीर हेमंत सर गोरले राजू गारडी आणि जयदीप. आता मात्र बघूया शेवटचे 6 चेंडूत काय करतोय प्रथमेशमुळे क्षमता आहे आपल्या संघाला काही समाधानकारक स्थितीमध्ये येण्याची अजूनही या 6 चेंडूमध्ये जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा महत्वाच्या आहेत. बघूया काय करतो नवीन गोलंदाज आहे तो किरण बघूया किरण आपल्या संघासाठी काय करतोय कारण हे शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतात दोन्ही संघासाठी 6 चेंडूमध्ये जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे पण तितके चेंडू रोखायचा प्रयत्न करणार तो किरण बघा किरणचा पहिला चेंडू प्रथम यायला लेग स्टंप टाकला चेंडू कट केलाय चेंडूमध्ये एक धाव मिळाली बघा दुसरी धाव घ्यायची का पण 2 धाव मिळत नाहीत आणि 2 धावा सहज मिळाल्या असत्या परंतु एका धावसंख्येवर समाधान झालंय दुसऱ्या धावसंख्येवर गडी बाद म्हणजे त्याला मुद्दाम विकेट फेकायचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद झाले तुषार आणि स्वतः स्ट्राईकला गेलाय तो प्रथमेश. बघूया ओमकार ज्याचा दबदबा आहे खरं म्हणावं लागेल त्याचा दबदबा आहे गोलंदाजीसाठी तोच ओमकार आता मात्र फलंदाजी दाखल झालाय एक धावसंख्या होते ती 21 मात्र दुसरी धाव घेताना चौथी धाव घेताना जर खरोखर रनिंग बिटवीन चांगली झाली असती तर दुसरी धावही मिळाली असती परंतु तितकं तर रस दाखवलं नाही मात्र विकेट गमवायच्या नादामध्ये दुसरी धावी गमवली आणि स्ट्राईकला आलाय तर प्रथमेश याच्याकडून षटकारांची अपेक्षा संघासाठी आहे. बघा किरण काय करतोय पुन्हा त्या वाईट चेंडू बघा काय होतंय चेंडू सुटलाय चेंडू आता गरंगळच कार्पेटच्या रूपात चेंडू अवांतर आणि चौकार या 5 धावा बोनसच्या रूपात मिळत आहेत चेंडू खरोखरच सुरेख टाकायचा प्रयत्न कारण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू थोडा ठेवायचा प्रयत्न होता आणि त्याचा फायदा मात्र शिवण्या संघाला मिळाला 5 धावा मिळाला त्या चेंडूवरती आणि हा बोनस म्हणावा लागेल विकेट किपरने आपलं काम चोख पाडता आलं नाहीये कारण हा चेंडू अडवायचा प्रयत्न केला पाहिजे तर विकेट किपरने आपले काम काही करता आलं नाही आणि 5 धावांचा बोनस मिळते तो चामुंडेश्वरी क्रिकेट या संघाला या 5 धावसंख्या होते ती 26 आणि आता मात्र संघाचं धावसंख्या काहीच समाधान होते बघूया काय होते या चेंडूवरती उंच उचलून मारला चेंडू लक्ष बी द्या बघूया काय चेंडूच्या खाली क्षेत्र येतोय आणि खरं सुरेख झेल टिपला गेलाय चेंडूची उंच उचलून मारण्याचा प्रयत्न चेंडूची बॅट घेतली कट घेतली आणि चेंडू उंच उडवला प्रथमेशला चेंडू हाणायचा होता स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा होता परंतु सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल किरण यांची आणि आता माझं जातोय ते हितेश एकापेक्षा एक हिटमॅन या संघामध्ये पाहायला मिळते परंतु कुठल्या संघ क्षेत्ररक्षक आपली कामगिरी चोख पाडतात मात्र फलंदाजी करताना काहीची हाराकरी केली जाते षटकार चौकारांची आतिषबाजी करण्यापेक्षा सिंगल डबल मध्ये धावा कन्वर्ट करायची गरज होती मात्र आता मात्र चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो मला वाटतं 3 चेंडूचा खेळ शिल्लक असावा 2 चेंडूचा खेळ बाकी झाला 4 चेंडू अजूनही खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाली आहे ती
26 धावा झाल्या आहेत. बघूया काय होतंय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंच खून करतात. हे अवांतर धावा खूप खर्चिक केल्यात या संघाने, पहिलेवाडी या संघानं चांडेश्वरी या क्रिकेट संघासाठी. आणि फटका मात्र बसतोय पहिलीवाडी संघाला, कारण हा चांडेश्वरी क्रिकेट हा लढवया संघ आहे. पंचकृषीमध्ये संघाचं नाव आहे. कुठली धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न हा संघ करू शकतो. बघूया काय करतोय किरण. पुढचा चेंडू किरणचा चेंडू खरोखर सुरेख हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न केला. एक धाव पळून काढल्या, दुसरी धाव घ्यायची आहे. 2 धावा पळून काढल्यात. आणि आता मात्र कायचा जो रतीब आहे तो धावसंख्येचा जो एक शॉर्ट रन आहे, एक शॉट फक्त एकत्र मिळालाय. 2 धावा घ्यायचा प्रयत्न करताना एक शॉट धावलाय तो प्रथमेश. बघ काय करतो. एक धाव शॉट मिळाल्यामध्ये एक धावसंख्या कमी करता आली. धावसंख्या झाली ती 28. किरणचा पुढचा चेंडू आणि आता मग चेंडू काही उंच मला प्रयत्न देत नाही. बघूया काय होतंय. या चेंडूवरती 2 धाव मिळतात का, आणि 2 धाव पळून काढल्यात. खरोखर सुरेख मला म्हणावं लागेल तो या संघाचा. या स्पर्धेमध्ये प्रथम दाखल झाला, गेली 2 पर्वामध्ये संघ दाखल झाला नव्हता, परंतु यावर्षी 20 संघांना संधी दिली गेली NK ट्रॉफी या स्पर्धेमध्ये. आणि जेव्हा संघ आपलं कुठली स्पर्धा जेव्हा नावारोपाला येते त्यावेळेला मात्र संघ जास्तीत जास्त खेळायचा प्रयत्न करतात. किरणचा पुढचा चेंडू प्रथम वेळेला चेंडू कट करायचा मला सुरेख मला म्हणावं लागेल. आणि एक धावसंख्या समान मला मानावं लागलं ते हितेश याला. हितेशचा चेंडू उंच भिरकावायचा, परंतु सुरेख असा मारा म्हणावं लागेल. चेंडू सिंगल डबल मध्येच कन्वर्ट करायचं. बघूया ओमकार जो नावाला आलाय तो गोलंदाजीसाठी, म्हणून बघूया फलंदाज काय करू शकतो. किरणचा चेंडू ओमकार याला लेग स्टंपला टाकला. चेंडू कट केलाय. चेंडू जातोय बाउंड्री दिशेने. बघूया काय होते आणि येतोय चौकार. ज्या चौकाराची त्या धावसंख्येची गरज होती ती शेवटच्या चेंडूवरती चौकार वसूल केला ओमकारने. आणि संघाला एक सुसज्ज अशा स्थितीत नेणं म्हणावं लागेल, कारण त्यांच्याकडे एक सुरेख गोलंदाजीचा भाता आहे त्यांच्याकडे. बघा धावसंख्या झाली ती 35. विजयाने 36 धावांचं लक्ष उभं केलं. पहिलेवाडी या संघाला विजय संघ गाठायचा असेल, लक्ष गाठायचं असेल तर 2018 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान उभं केलंय चांडेश्वरी क्रिकेट क्लब या संघाने. बघूया काय होतंय. चांडेश्वरी क्रिकेट संघ हा एक लढवाय संघ आहे. 18 चेंडू 18 चेंडूमध्ये हेमंत सर गोरले आणि जयदीप गार्डी. एकच मिनिट थांबवतोय या ठिकाणी. किशोरदादा कांबळे आपल्यातून रजा घेत आहेत. त्याचबरोबरीने खरोखर आपलं देखील पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आमचे भाऊजी या ठिकाणी म्हणजे कालच या ठिकाणी दाखल झाले, म्हणजे उमेश साळवी अगदी दिव्यावरून या स्पर्धेसाठी ते आले आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. अगदी नक्कीच अतिथीदेव भारतीय संस्कृती आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये जपली जाते आणि त्याचं काम आम्ही देखील करतोय. यातोजी सन्मान केला जातो नरेंद्र कामतेकर यांच्या. प्रत्येक इथे उपस्थित होणाऱ्या सर्व सन्मानित व्यक्तींचा मान सन्मान केला जातो. एक आदर दिला जातोय, कारण आदर करणं हे तितकंच गरजेचं. आपलं नाव जर मोठं करायचं असेल, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संघाला सन्मान दिला गेला पाहिजे. कारण आपलं स्वतःचं नाव करण्यापेक्षा आपण जो सन्मान करतो त्याच्यातून मोठं आपण मोठं होत असतो. याचा मानस जेव्हा नरेंद्र कामतेकर यांनी ठेवला आणि ही स्पर्धा जेव्हा सुरू केली गेली, मलाही त्यावेळेला विचारण्यात आलं होतं नरेंद्र कामतेकर यांच्याकडून, कारण मी त्याचा एक खंदा समर्थक आहे नरेंद्र कामतेकर या ट्रॉफीसाठी. मलाही विचारणा केली गेली होती, दादा काय करू, कशी टुर्नामेंट काय करू, मला एक टुर्नामेंट भरावायची आहे, माझं एक नाव करायचं आहे, माझ्या नावासाठी कुठेतरी एक लाईव्ह टुर्नामेंट भरायचा माणूस ठेवला होता. कारण मी त्याला बोललो होतो की गेल्या वर्षी बोललो दादा मला 2 वर्ष टुर्नामेंट भरायचे आहे, तिसऱ्या वर्षी भरू की नको भरू. परंतु मी त्याला एक आव्हान केलं होतं की कुठली स्पर्धा थांबवायची नसते. कारण जेव्हा आपण एका कुठल्या क्षेत्रात उतरतो तेव्हा एक पूर्ण ताकदीने उतरायचं असतं. कारण जेव्हा आपण एक स्पर्धा सुरू केली गेली की तीच थांबवायची नाही, जो पण आपलं आयुष्य असतं. कारण जेव्हा आपलं नाव होतं किंवा नाव करायचं असतं त्यावेळेला थांबून चालत नसतं. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपलं नाव गाजवाजा हा केला गेला पाहिजे. आपलं किंवा काय असतं, कधी कधी एखादी टुर्नामेंट भरायची, नाव करायचं आणि नंतर बंद करायचं, हे एक माणूस नसतं. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपलं अभिराज्य गाजवायचं असेल. एकच मिनिट दादा थांबवतोय.
त्याचबरोबरीने आमचे अनिल चाळके माझे मित्र आहेत, कारण का या क्षेत्रामध्ये असताना त्यांचा सपोर्ट देखील खूप सारा राहिला आहे आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. अनिल चाळके आपण देखील साहेब यायचं आहे, अगदी कामावरती असताना देखील माझ्या शब्दासाठी फक्त 10 मिनिटं येऊन जा, ते आलेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. बघा 36 धावांचं लक्ष ठेवलंय. निर्धार 18 चेंडू 36 धावा. जयदीप घाडी आपलं पहिलं षटक घेऊन काय करू शकतो. हा संघ एक लढवया संघ मानला जातोय. पंचकृषी ज्या संघाचं नाव आहे जयदीप पहिला चेंडू घेऊन अरुणा चेंडू तटकला, चेंडू जातो तो बोणे दिशेने, चेंडूवरती आहे क्षेत्ररक्षक सुरेख फेकी होईपर्यंत एक धाव पळून काढली आहे आणि एका धावसाठी समाधान मानावं लागेल. यानंतर होणारा सामना झरेवाडी आणि साई 11 बाणेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं, टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. कारण जेवढे तुम्ही लवकर याल तेवढे प्रकाश झोता म्हणजे आपल्या सूर्यनारायणाच्या या प्रकाशामध्ये आपण सामने खेळायला मिळतील. खरोखर दोन्ही संघाच्या संघाने मी विनंती करतोय ताबडतोब कॉमेंट्री टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपण टॉस करून जायचं आहे. जाऊन म्हणजे आतमध्ये सामना सुरू होतोय. शिवने खुर्द आणखी पहिलेवाडी जयदीपचा हा चेंडू उंच उचलून मारला येतोय षटकार खनखन धने षटकार. या षटकारावर धावसंख्येचा रतीब आहे तो येतोय 7 धावा. जिची सुरुवात चांदेश्वर क्रिकेट क्लब याने केली होती तशीच सुरुवात हा संघ करताना दिसतोय. त्यांनी पहिल्या चेंडूमध्ये जे सिंगल धाव घेतली होती, दुसऱ्या चेंडूवरती हेमंत सर गोल याने षटकार ठोकला होता आणि त्याच्यानंतर मात्र सामना काहीचा संत झाला होता. बघा जयदीप काय करतोय. जयदीप हा लढवय मानला जातोय. जयदीपचा तिसरा चेंडू घेऊन जयदीप चेंडू उंच उचला. बघा काय होतोय, चेंडूवर झेल होतोय का. कृष्णा सर चेंडू अडवीपर्यंत निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या 7. आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू जेव्हा पडतो त्यावेळेस समोर संघ थोडासा दबावामध्ये येऊ शकतो, परंतु दोन्ही संघ हे तुल्य बळात आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेण्याची कुवत या दोन्ही संघामध्ये आहे. बघूया जयदीपचा पुढचा चेंडू आणि चेंडू उंच उचला. बघूया काय होतं, चेंडूच्या खाली ओमी येतोय आणि ओमकार कोणती चूक करत नाही आहे आणि पहिला झक्का बसलाय. जो प्रयत्न पहिल्या सामन्यामध्ये झाला होता, पहिल्या इनिंगमध्ये झाला होता, हेमंत सर गोले जसे बाद झाले, राजू गाडी बाद झाला होता, माफ करा राजू गाडी बाद झाला होता पहिल्या षटकामध्ये, तसाच या फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज आहे तो अरुण आणि यश मिळतंय ते जयदीप याला. मी मानलं होतं जयदीप हा एक लढवय खेळाडू आहे. नवीन बॅटर त्याची जागा यायला जातोय मुन्ना. बघूया आपल्या संघाने काय करतो. 36 धावांचं आव्हान उभं केलं चांदेश्वर क्रिकेट या संघानं. प्रत्येक पहिल्या फेरीतील विजेत्याचं नाव कायम घेतलं गेलं जातं. कुठल्याच स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होते, कुठली स्पर्धा असू देत, वर्ल्ड कप असू देत, T20 असू देत किंवा ग्रामीण क्रिकेट असू देत, ज्या स्पर्धेचा पहिला विजेता होतो त्या पहिल्या विजेत्याचं नाव हे शेवटपर्यंत घेतलं गेलं जातं आणि तो संघ आहे चांदेश्वर क्रिकेट क्लब हा संघ आता एक लढताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती घाणघात केला जातोय. बघूया पुन्हा एकदा ओमकार चेंडूच्या खाली येतोय, चेंडू अडवीपर्यंत फंबल होते, परंतु सुरेख क्षेत्राचे म्हणावं लागेल. ओमकारचं सीमेरेषेवरती एका धावसंख्येचं सांगता होते. एका धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या होती ती 8. आव्हान ठेवलंय ते चांदेश्वर या संघानं. प्रत्येक षटकामांकाने 12 धावा वसूल करायच्या, परंतु त्यातल्या 12 धावामध्ये 8 धावा वसूल केल्यात एक षटकाराच्या रूपात. बघा जयदीप काय करतोय पुढच्या चेंडूवरती. चेंडू पुन्हा एकदा कट केला चेंडू. बघूया काय होतं या चेंडूवरती. षटकार जातोय चौकार. या 4 धावसंख्याचा रतीब होतोय तो धावसंख्या होती ती 12. जी धावसंख्या सरासरी ठेवायची होती ती मात्र ठेवली गेली आहे. या षटकामध्ये जयदीपने खर्च केला 12 धावा, ज्याला ते 12 धावा द्यायचे नव्हत्या, परंतु तितकाच सुरेख फलंदाजी म्हणावं लागेल. पहिलेवाडे या संघाकडून दोन्ही बॅटर्स खरोखर सुरेख मारा करताना दिसत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये निर्धारित 6 चेंडूमध्ये 12 धावा वसूल केल्या गेल्या. हॅलो
झरेवाडे संघ पुढील 2 मिनिटं दाखल झाल्याने त्याला पॅनलिट केलं जाईल. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. झरेवाडी आणि बानेवाडी, झरेवाडी आणि बानेवाडी, साई इलेव्हन बानेवाडी. कॉमेंट्री मैदानाच्या आतमध्ये हेमंत सर गोरले, ज्याचं नाव या तालुक्यामध्ये गाजतंय, असे हेमंत सर गोरले. बघूया काय करता आपल्या षटकामध्ये. हेमंत सर गोरलेचा चेंडू आकोटबा चेंडू उंको मारला. बघूया काय होतं. चेंडूच्या खाली ओमकार येतोय आणि पुन्हा एकदा सुरेख झेल म्हणावं लागेल ओमकारच्या रूपात. जिथे क्षेत्ररक्षक चांगला असतो तिथे ठेवला गेला आहे राजूच्या रूपाने. राजू एक नामवंत कर्णधारच्या रूपात आहेच. हे उत्कृष्ट कर्णधार ज्याने जे क्षेत्ररक्षक चांगला करू शकतो. हॅलो, हा बोल बाबू. दरम्यान फलंदाज बाद होतोय. या चेंडूवरती हेमंत सर गोरलेने यश मिळतंय. खरोखर संघ कमबॅक केलंय या विकेटच्या रूपात. नवीन फलंदाज जातोय तो सुशांत. बघूया काय होतं. हेमंत सर गोरले आपल्या संघाने काय करतात बघूया. पुढचा चेंडू हेमंत सर गोरले, त्यांनी डडकोळा चेंडू बॅटची कड घेऊन येतोय ओमकारकडे. बहुतेक ओमकार आणि चेंडू याचं समीकरण बंद केलं. कित्येक चेंडू ओमकार जातात आणि ओमकार सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. कारण जिथे क्षेत्ररक्षक उभा केला एक परफेक्ट क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ओमकारच्या रूपात. ओमकारने आपलं कामगिरी चोख पाडली आहे. बघूया हेमंत सर पुढचा चेंडू काय केलाय. उंच उचलून मारलाय पॉईंटच्या दिशेने. चेंडू जातोय बॉन्डने. बघूया काय होतंय. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू अडवीपर्यंत सुरेख असा चेंडूची काय होतंय. चेंडू अडवीपर्यंत किती धावा निघतायत. चौकार मिळाला का बघा काय होतंय. व काय होतंय. दरम्यान 3 धावा पळून काढल्यात. या 3 धावसंख्येने धावसंख्या होते ती 15. अजून 21 धावांची गरज. 36 धावांचं लक्ष असताना 21 धावांची गरज आहे अजून. हेमंत सर गोरले पुढचा चेंडू घेऊन उंच उचलून मारला. बघूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. नो मॅन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा पळून काढल्यात. सुरक्षित म्हणावं लागेल. सीमारेषेवरती चेंडूची फेक अचूक होते. कृष्णा आरेकर यांच्याकडे चेंडू येईपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. धावसंख्या होते ती 18 झाली ना. खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. या चेंडूवरती चेंडू अडवायचा होता. चेंडूचा धावसंख्या झाली ती 21. खराब क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. जिथे धावा रोखल्या होत्या हेमंत सर गोरले यांचं सुरेख गुणांची पाहायला मिळाली होती. धावसंख्या होती 21. ठीक आहे. ओव्हर संपली आहे. ओव्हर संपली आहे. धावसंख्या 22. तिसऱ्या बॉलला 1 रन आलाय. दुसऱ्या बॉलला विकेट गेली. धावसंख्या 22. विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. 6 चेंडून 14 धावा. बघा ओमकार
ज्या स्पर्धेच्या पहिल्या पर्वामधली हॅलो हां ओव्हरचा स्कोर नाही दिला काय